प्रदर्शन, तब्बल 500 गाड्यांचा ताफा। मंडळी, कालच मोदींनी काटकसरीचे सल्ले दिले आणि आज भाजप नेत्यांनाच ते कचऱ्याच्या टोपलीत फेकले। असं चित्र आज पाहायला मिळतंय। विरोधक जोरदार हल्लेबोल चढवत असतानाच आता मोदींच्या सल्ल्यांचा त्यांच्याच नेत्यांना विसर पडलाय। मध्य प्रदेशातील हे महाशय तब्बल 500 गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन केल्यानं आता तुफान ट्रोल होत आहेत। कोण आहेत हे महाशय आणि त्यांचा प्रताप, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। हे 500 गाड्यांचा ताफा घेऊन येणारे महाशय मध्य प्रदेशातील आहेत। मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच सौभाग्यसिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि आपले राजकीय वजन सिद्ध करण्यासाठी ठाकूर यांनी उज्जैन ते भोपाळ दरम्यान काढलेला 500 गाड्यांचा प्रचंड ताफा सध्या संपूर्ण देशात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलाय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक परिस्थितीचा हवाला देत देशवासियांना इंधन बचतीचे आणि काटकसरीचे आवाहन करत असताना त्यांच्याच पक्षाच्या नेत्यानं या आवाहनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे या घटनेतून समोर आलंय। सौभाग्यसिंह ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह उज्जैन येथून या प्रवासाला सुरुवात केली। हा ताफा इतका मोठा होता की त्यात 500 पेक्षा जास्त 4 चाकी वाहनांचा समावेश होता। उज्जैन पासून भोपाळ पर्यंतच्या संपूर्ण प्रवासात ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि गुलालाची उधळण केली। मात्र या भव्य आयोजनाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसलाय। ताफ्यामुळे महामार्गावर आणि भोपाळमधील मुख्य रस्त्यांवर तासनतास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवाही या कोंडीत अडकल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळालंय। ही घटना अशा वेळी घडली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच एका जाहीर सभेत देशाला ऊर्जा बचतीचा मंत्र दिला होता। तेलंगणातील विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी स्पष्ट केलं होतं की पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींमधील अनिश्चितता पाहता भारताला इंधन वापरात अत्यंत सावध राहण्याची गरज आहे। इंधन बचत ही केवळ पैशांची बचत नसून ती देशाची सेवा आहे, असे उद्गार त्यांनी काढले होते। मोदींनी नागरिकांना शक्य तिथे मेट्रो, बस यांच्यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन केलं होतं। तसेच कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी कारपूलिंगचा पर्याय निवडण्यास सुचवलं होतं। इतकंच नाही तर अनावश्यक प्रवास टाळून वर्क फ्रॉम होम आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्यावर त्यांनी भर दिला होता। मात्र सौभाग्यसिंह ठाकूर यांनी केवळ एका पदाची सूत्र स्वीकारण्यासाठी 500 गाड्यांचा वापर करून पंतप्रधानांच्या या शिस्तीला हरताळ फासल्याची टीका विरोधकांकडून आणि सोशल मीडियावरून होतीये। पंतप्रधानांनी मध्यमवर्गीयांना संयम बाळगण्याचे आणि परदेशातील अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून देशाचं परकीय चलन वाचू शकेल। सौर ऊर्जा आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरातून भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच अशा प्रकारे इंधनाचा अपव्यय करणं हे जनतेला चुकीचा संदेश देणारे ठरले। या शक्ती प्रदर्शनामुळे भाजपच्या अंतर्गत गोटातही उलटसुलट चर्चा सुरू आहे। शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये पंतप्रधानांच्या शब्दाला सर्वोच्च स्थान दिलं जातं। अशा परिस्थितीत ठाकूर यांच्या या शाही ताफ्यावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सामान्य माणसाला महागाईचा चटका सोसावा लागत असताना नेत्यांनी असे प्रदर्शन करणे कितपत योग्य असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत। सध्याच्या जागतिक ऊर्जा संकटात भारताची प्रगती कायम राखण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे, असं मोदी वारंवार सांगत आहेत। मात्र भोपाळमधील हे चित्र पाहिले असता नेत्यांना हे आवाहन लागू होत नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होणं स्वाभाविक आहे।